नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूत असा मूग डाळीचा हलवा किंवा शिरा. ही खास पद्धत वापरून तुम्ही जर मूग डाळीचा हलवा बनवला तर असाच दाणेदार आणि मऊसूत हलवा तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप किंवा 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. एका वाटीने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची. आता यामधलं पाणी काढून टाकायचे आणि ही डाळ आपल्याला निथळून घ्यायचे. तर एखाद्या चाळणीवरती ही संपूर्ण डाळ काढून घ्यायची आणि साधारण अर्ध्या तासासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे हे यामधलं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल. तर मी चाळणीवरती ही डाळ काढून घेतलेली आहे आणि आपण अर्ध्या तासासाठी ही ठेवून देऊया. तर अर्ध्या तासानंतर बघू शकता तुम्ही डाळीतलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आणि पूर्ण ड्राय झालेले आहे. तर आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर गॅसवरती एक कढई घेतली, तर कढईमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आणि सुरुवातीला मोठा गॅस ठेवला तरी चालेल. नंतर आपल्याला ही मध्यम गॅसवरती छान पूर्ण ड्राय होईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला ही डाळ थोडीशी ओलसर असते, त्यामुळे मोठ्या गॅसवरती भाजून घेतलं तरी चालेल. नंतर मग आपल्याला गॅस थोडंसं कमी करायचं आहे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे डाळ भाजून घ्यायचे. खूप जास्तसुद्धा रंग बदलायचा नाही, हलकासा रंग बदलला की आपल्याला ही बंद करायचं आहे. तर बघू शकता आधीपेक्षा ही डाळ एकदम ड्राय झालेली आहे. आणखी 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया आणि ही छान भाजून झालेली आहे. आता गॅस बंद करून ही डाळ पूर्ण थंड करून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला मिक्सरमधून थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. जसा बारीक रवा असतो अगदी त्याच पद्धतीचा आपल्याला इथे डाळीचा रवा करून घ्यायचा आहे. तर ही डाळ आपली वाटून झालेली आहे. आता पुन्हा गॅसवरती कढई घेतली, तर यामध्ये आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी तूप. तर पाऊण वाटीमधलं आपल्याला इथे 2 चमचे तूप घ्यायचे आणि यामध्ये पाव वाटी बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. यामध्ये काजू, बदाम, पिस्ते आणि खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता. तर बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स तुपावरती आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. यामुळे छान टेस्ट येते यांना. हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तळून घ्यायचे. तर हे झालेले आहेत. आता हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. तर आता पुन्हा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचे. तर सगळं तूप एकत्र वापरायचं नाही, थोडं थोडं घ्यायचं. इथे मी आता 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता यानंतर जो आपण मूग डाळीचा रवा तयार करून घेतलेला आहे तर तो सगळा यामध्ये घालून घ्यायचे आणि तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण 4 चमचे तूप घेतले, नंतर गरज वाटली तर आपल्याला थोडं थोडं तूप वापरायचं आहे. तर सुरुवातीला एकत्र तूप घ्यायचं नाही. तर आता हे 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं. बघू शकता छान असं कोरडं झालेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. तर आणखी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. छान सुगंध सुटेपर्यंत खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे शिऱ्याची किंवा हलव्याची चव खूप छान येते. तर हे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आधीपेक्षा हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. तर आपले ही मूग डाळीचा रवा छान भाजलेला आहे. तर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. तर साखर आपल्याला 1 वाटी घ्यायची. ज्या वाटीने आपण मूग डाळ मोजून घेतली त्याच वाटीने तेवढंच प्रमाण आपल्याला साखरेचं सुद्धा घ्यायचं आहे. तर हे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं. तर हे साखर टाकल्यानंतर सुद्धा थोडा वेळ परतून घेतलं आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते ॲड करायचे. फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातली आणि हे पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्यायचे. ते 2 ते 3 मिनटं छान परतून घेतलं. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर दूध घेताना थोडंसं हलकं गरम करून घ्यायचे आणि ते 2 वाटी दूध घालायचं आहे. तर 1 वाटी मूग डाळीसाठी आपल्याला इथे 2 वाटी
दूध लागणार आहे आणि दूध हलकं गरम करून घेतलं आहे. आता हे पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण लवकरच घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता गॅस थोडासा वाढवला तरी चालेल. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं किंवा चिकट वाटलं तर यामध्ये आपल्याला जे उरलेलं तूप आहे ते वापरायचं आहे. तर सुरुवातीला मी हे व्यवस्थित परतून घेते आणि बघू शकता हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण उरलेले जे तूप आहे ते सुद्धा घालून घेऊया. म्हणजे हे अगदी मऊसूत असा आपला हा शिरा तयार होतो. खूप जास्त चिकट वगैरे होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही हा मूग डाळीचा शिरा किंवा हलवा नक्की बनवून बघा. खूप छान होतो, चविष्ट होतो, अगदी मऊसूत आणि दाणेदार तयार होतो. घरी पाहुणे येणार असतील किंवा देवाच्या नैवेद्यासाठी तुम्ही हा झटपट असा हा तयार होणारा मूग डाळीचा हलवा बनवू शकता. तर यावरती झाकण देऊन साधारण 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आणि अधेमध्ये थोडंसं चेक करून बघायचं. आणि मी जवळपास 7 ते 8 मिनटासाठी मंद गॅसवरती झाकण देऊन एक वाफ काढून घेतली. तर बघू शकता आपला हा हलवा तयार झालेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही. खूप छान दाणेदार मऊसूत असा हा हलवा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.